Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Eduon Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स दॅट इज STIs ओके बघणार आहोत. ओके, इन्फेक्शन्स और डिसीजेस विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिवली कॉल्ड एज सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. ओके, तर हे पण इम्पॉर्टंट आहे, एखाद्या वेळेस हे विचारू शकतात किंवा हे लाईन पण इम्पॉर्टंट आहे. ओके, collectively called sexually transmitted or venereal. This another name is the venereal diseases, VD, or reproductive tract infections. Reproductive tract infections. These three names are important, very important. Okay, important venereal diseases or reproductive tract infections आणि sexually transmitted infections. Okay, त्यातलं काय गोनोरिया, सिम्फिल्स, जेनाटल हर्ब्स, क्लॅमायडायसिस. वेट जस्ट 1 minute. क्लॅमायडायसिस, genital warts, trichomoniasis, hepatitis B, and of course the most discussed recently HIV leading to AIDS are some of the common STIs, sexually transmitted इन्फेक्शन्स. ओके, हे सगळे सेक्शुअली ट्रान्समिटेड लक्षात येतं तुम्हाला. एकदा 1-2 वेळा असं जस्ट वाचलं ना, हे लक्षात येऊन जाते की कोणते सेक्शुअली. अमॉंग दिस HIV इन्फेक्शन इज मोस्टली डेंजरस अँड डिस्कस्ड इन चॅप्टर 8. ओके, हे त्यानंतर सम ऑफ दीज इन्फेक्शन्स लाईक हेपॅटिटिस B अँड HIV कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड बाय शेअरिंग ऑफ इंजेक्शन निडल्स. येस, हेपॅटिटिस B आणि इंजेक्शन निडल्सनं सुद्धा शेअर केल्यामुळे सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स यांना सुद्धा होऊ शकतं विथ इन्फेक्टेड पर्सन. ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड ऑर फ्रॉम अन इन्फेक्टेड मदर टू फेटस टू. एक्सेप्ट हेपॅटिटिस B, जेनाटल हर्ब्स अँड HIV इन्फेक्शन्स अदर आर कम्प्लिटली क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली. ओके, म्हणजे हेपॅटिटिस B, जेनाटल हर्ब्स आणि HIV इन्फेक्शन सोडलं, हे 3 सोडले तर बाकीचे कम्प्लिटली क्युरेबल आहेत इफ डिटेक्टेड, अर्ली डिटेक्ट झाले तर आणि प्रॉपरली ट्रीट केलं तर. अर्ली सिम्पटम्स ऑफ मोस्ट ऑफ दीज आर मायनर इचिंग, फ्लूइड डिस्चार्ज, स्लाइट पेन, स्वेलिंग, हे सगळं इन द जेनाटल, स्वेलिंग इन द जेनाटल रेन. परत रिजन इन्फेक्टेड फिमेल्स मे ऑफन symptomatic, hence many remain undetected for long. Okay, absence or less significant symptom in early stages of infection and the social stigma attached to STIs deter infected person from going for long time detection and proper treatment. This could lead to complications later, which include pelvic inflammatory disease PIDs. Okay, abortion, stillbirths, cancer of the reproductive tracts. STIs are major threat to a healthy society. Therefore, prevention or early detection and cure to the disease are given to consideration health care programs. Okay, though all persons are vulnerable to their infections, their incidences are reported to be very high among the persons in the age group. Okay, in 15 to 24 years, in the age group to which you also belong. Yes, आपण सगळेच असतं. यासाठी काळजी काय घ्यायची? अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर्स और मल्टिपल पार्टनर्स. इट ऑलवेज ट्राय टू यूज कंडम्स. परत इन केस ऑफ डाऊट लगेच क्वालिफाईड डॉक्टरकडे वगैरे जायचं. डिटेक्शन म्हणजे इग्नोर वगैरे नाही करायचं. दॅट्स ऑल. एकदा रीड करून घ्या. जास्त असं काहीच म्हणजे हे नाही आहे, हे फक्त हे एक लाईन इम्पॉर्टंट आहे, एवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी 1-2 वेळा रीड करून घ्या. काहीच सांगण्यासारखं असं काहीच नाही आहे. ओके, डन. थँक्यू सो मच. बाय बाय.